सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या सेशनमध्ये तुम्ही सर्वजण एंजल्स बद्दल ऐकण्यासाठी आला आहात. काहीतरी मिरॅकल ऐकायला मिळणार आहे अशी इच्छा समोर ठेवून आलेले आहात आणि नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे. मी अश्विनी पाटील नॅचरल ब्लीस तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. माझा साऊंड येत नाहीये असं मला सांगितलंय. जरा कोणीतरी मला हा वाढवायचा मोठा पाहिजे का? ओके. साऊंड आता बघा. आता मॅडम, दीक्षा मॅडम, मला ज्यांनी ज्यांनी नो टाकलेलं होतं त्यांना येतोय का आवाज? येस, थँक्यू. मग मला फक्त तुमच्याकडून एक छोटीशी माहिती पाहिजे, जे नवीन लोक आलेत त्यांना, की कोणाला थोडंसं तरी एंजल बद्दल माहिती आहे. मला हँड रेज करा. मला एकाच व्यक्तीचा आन्सर पाहिजे, तेही नवीन मधून, की एंजल बद्दल तुम्हाला काय माहिती आहे. आवाज येत नाही. अजूनही कोणतरी म्हणतंय आवाज येत नाहीये. असं होणार नाही. आवाज तरी दाखवते. रुक्मिणी मॅडमना येत नाहीये. मॅडम, तुमचं नेट चेक कराल? नेट चेक कराल? सोनिया मॅडम, माझा आवाज येतोय? एक मिनिट. हा, एक मिनिट. हँड रेज झाले नाही. हा, सरिता मॅडम, आवाज येतोय? येतोय मॅडम, थोडा हळू येतोय. इतका कमी यायला लागलाय आवाज? वाढला मगाशी, खूपच कमी होता, नंतर वाढवलंय तुम्ही. एकच मिनिट. आता बघा, बघू. नाही, आता हा येतोय आवाज. खूप कमी येतोय. एक मिनिट, मी अजून कुणाला तरी विचारते. जिओमी M21 कोण आहे ज्यांनी हँड रेज केलाय? त्यांनी अनम्यूट करा. हा, मी त्यांना रिक्वेस्ट पाठवलीय. चांगला येतोय ना पण. आता येतोय मॅडम चांगला. बघा बाकीचे जे कोणाचं येत नाहीये, कोणाला आवाज येत नाहीये. यस, येतोय 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 नेहमी सारखा. ओके, आता बऱ्याच जणांचं आलं की येतोय येतोय म्हणून. ठीक आहे. ओके, मी माईक थोडस जवळ घेते. हा, मग हा, सरिता मॅडम, तुम्ही बोलणार आहात का? हो. हा, बोला मॅडम. हा, एंजल बद्दल मला थोडीफार माहिती आहे की 2 गार्डियन एंजल्स जन्मापासून आपल्या सोबत असतात असं मी ऐकलेलं आहे. तर त्यांना तुम्ही कधी पण मदत मागितली तर ते तुमच्या मदतीसाठी तयार असतात. ओके अ, ओके. हां, आणि मग बाकीच्या प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळे आर्चएंजल्स आहेत. तर त्यातले काही मला माहिती आहे. काही तुमच्याकडून कळलं लेक्चरमध्ये असताना. आर्चएंजल रफाएल हेल्थसाठी आहे. नंतर आर्चएंजल मायकेल, आर्चएंजल चॅम्युएल, अशी ओके. थोडीफार नावं मला माहिती आहेत. हा, म्हणजे थोडंफार फक्त माहिती आहे की जे हां, ऐकून थोडंफार वरवरची माहिती आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू जस्ट ओळख आहे फक्त एंजल्स बद्दल. थँक्यू थँक्यू. हा, अजून कोणाला आहे का? नवीन पैकी बोला. हे सगळे मी का नवीन पैकी म्हणते ऐकून घ्या. हा, यात खूप सारे नवीन मेंबर आहेत. आज 47 लोक जॉईन झालेली आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे नवीन मेंबर आहेत. पण याच्यामध्ये काही जुने माझे रेकीचे स्टुडंट आहेत. काही आपल्या 5 एंजलच्या बॅच झालेल्या आहेत. त्या 5 एंजलच्या बॅच मधलेही काही थोडेफार लोक आहेत. सगळे नाही आहेत, थोडेफार आहेत. पण म्हणून मी म्हटलं की जुनी मंडळी बोलू नका, नवीन मंडळी बोला. कारण रेकीमध्ये काही ना काहीतरी संदर्भ निघत असतो, तर त्यांना थोडीशी तरी एंजलची माहिती असते. पण नवीन लोकांना काय माहिती आहे? सोनिया मॅडम बोलणार? अनम्यूटला हे करू?
हा, बोला. नाही, तुमचा आवाज नाही येते. पहिल्यांदा अनम्यूट करा. मला फक्त ऐकून घ्यायचंय. होतंय का अनम्यूट? झालंय? हा, झालंय. हॅलो. हा, बोला. मी फर्स्ट टाइम हे जॉईन केलंय. मला याबद्दल काही म्हणजे कल्पना नाहीये हे. पण माझी फ्रेंड आहे सारिका, तिने मला ह्याबद्दल सांगितलंय की आज इथे जॉईन होऊन बघ कसं वाटतंय. तर मला इंटरेस्ट आहे यामध्ये आणि एंजल म्हणजे काय मला सुद्धा जाणून घ्यायचंय त्याबद्दल. तर मी उत्सुक आहे. ओके, ओके. थँक्यू. थँक्यू मॅडम. कुठून आहात तुम्ही? मी पुण्यातलीच आहे. ओके, ओके. थँक्यू, थँक्यू. थँक्यू मॅडम. चला, मग आता आपण जाणून घ्यायच्या प्रवासाला, जी तुमची उत्सुकता आहे, ते जाणून घ्यायच्या मार्गावर प्रवास करूया. ठीक आहे? तर आपण प्रत्येक वेळेला ऐकतो एंजल, देवदूत, कोण आहेत, मदतीला येतात आणि आता तर खूप साऱ्या ॲडव्हर्टाइज येत असतात Facebookवर. जसं तुम्ही माझ्याशी जॉइन झाला Facebookवरनं, तशा तुम्हाला Facebookला, Instaला खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात. मग प्रत्येक जण बोलत असतो, एंजल हे काम करतात, एंजल ते काम करतात, एंजल आपल्याला मदत करतात, आपल्याला कामामध्ये मदत करतात. तर हे खरं आहे का? आपल्याला विश्वास बसत नाही. कारण असं कधी होईल असं आपल्याला वाटतच नाही, कारण आपल्या डोळ्याला काही दिसत नाही. बरोबर आहे? तर खरंच असं असतं. मी तुम्हाला काय सांगतेय, खरंच असं असतं. कारण तुम्हाला कधीतरी आयुष्यामध्ये अनुभव आला असेल, जर कुणाला आता बऱ्याच जणांचे कॅमेरे बंद आहेत, तुम्ही कॅमेरे चालू केले तर मला खूप आनंद होईल. पण जर कधी-कधी आपल्याला अनुभव येतो, की रस्त्याचं तुमच्या गाडीचं पेट्रोल संपलंय कधीतरी किंवा आणखी कुठेतरी तुम्ही सुनसान जागेवर अडकलेले आहात आणि तुम्ही कुणाचा तरी धावा करताय, की मला मदत करा, हे देवा मला मदत कर, हे देवा मला मदत कर करताय आणि त्यावेळेला एखादा पर्सन असा येतो, की तो येतो, तुम्हाला पेट्रोल असं आणूनही देतो ते जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं आणि तो तुमच्याकडनं ₹1 घेत नाही, निघून जातो. किंवा एखादी व्यक्ती येते, तुम्ही संकटात आहात, रात्रीचं रस्त्याने एकटं चाललेलं आहात, तर एखादी व्यक्ती येते, तुम्हाला सोबत देते, पण ती तुम्ही ज्यावेळेला तुम्ही सेफ जागेला पोहोचता, त्याच्यानंतर ती व्यक्ती निघून जाते. परत ती आयुष्यभर तुम्हाला कुठेच भेटत नाही. त्याच रस्त्याने तुम्ही ये-जा करत असता. असं होतं का नाही बऱ्याच जणांबरोबर? असं होतं? येस. थँक यू, थँक यू. बऱ्याच जणांचे हो आले. थँक यू मॅडम. तर असं ज्यावेळेला होतं, त्यावेळेला तुमच्यासोबत देवदूतच असतात, तुमच्यासोबत तुमचे एंजलच असतात, की जे तुमच्या धावा जो तुम्ही करता, त्याच्यासाठी ते धावून येतात तुमच्यासाठी आणि ते तुम्हाला मदत करतात. पण त्यांच्याही जगाचा काहीतरी रूल असतो, त्यामुळं ते प्रत्येक वेळेला तुम्हाला दिसत नाहीत किंवा तुम्हाला मदतीलाही येत नाहीत. आणि तोच रूल जाणून घेण्यासाठी तुम्ही ही पूर्णपणे जो एंजल ॲडव्हान्स आहे, हे तुम्ही जॉइन करता. तर आज आपण पाहणार आहोत, एंजल म्हणजे काय? ते काय करतात? आणि ते कुठून येतात? नक्की ते कोण असतात? आणि त्यांचा आपल्या धर्मामध्ये स्थान आहे का त्यांना? आपण म्हणतो, की आपल्यात एंजल्स नाहीयेत. पण आपल्यामध्ये ते कोणत्या स्वरूपात असतात? बाकीच्या धर्मांमध्ये ते कोणत्या स्वरूपात असतात? हे सगळं आपण बघणार आहे. आता मी स्क्रीन शेअर करतेय. सॉरी. तर तुमच्या समोर आता प्रेझेंटेशन आलं असेल. आपली आत्तापर्यंतची ही 5वी बॅच आहे. तर या 5व्या बॅचमध्ये खूप सारे स्टुडंट असे आहेत, की ज्यांनी एंजलचा स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी कुणालाही अनम्यूट करणार नाहीये, कारण मला तुमचाही वेळ घालवायचा नाहीये. तुम्ही ज्यावेळेला माझ्याशी जोडले जाल, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्हाला ह्या सगळ्याचा अनुभव येईल. तर आज आपण बघणार आहोत एंजल्स. आपण पूर्वी परीकथेमध्ये खूप साऱ्या कथा ऐकल्यात. आपण फेरी फेरी टेल्समध्ये लहानपणी खूप साऱ्या अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत, की एखादी व्यक्ती किंवा सिंड्रेलाची गोष्ट आठवा. त्याच्यामध्ये सुद्धा एक परी येते आणि तिला तो फ्रॉक देऊन जाते. आपण अशा खूप साऱ्या गोष्टी बघितल्यात. तर ह्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही ऐकलेल्या असतील, त्यावेळेला तुम्हालाही बालपणी कधीतरी वाटलं असेल ना, की "अरे, अशी परी खरोखर असते का?" असा प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं आहे ना? तर ज्यावेळेला आपल्याला हा प्रश्न पडतो, त्यावेळेला आपण भ्रमात असतो. आपण म्हणतो, "नाही, नाही, असं काही नसतं. हे सगळं फक्त
बघण्यापुरतं, दिसण्यापुरतं असतं. म्हणजे आपण जे पाहतो, ऐकतो, नुसतं आपल्याला पुस्तकाची पानं उलटली की चित्र दिसतात, तेवढ्यापुरतंच ते असतं. कारण आपल्याला कधी अनुभव आलेला नसतो. बरोबर आहे? तर ही परी किंवा ही जी मॅजिकल जो प्रकाश आहे, हा प्रकाश खरोखर अनुभवता येतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज बघितले असतील. त्याच्यामध्ये ओके. तर मॅडम आत्ता मला माझ्याकडे खूप साऱ्या मराठीच्या हे आल्या आहेत. तर मी हिंदीमध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला नंतर कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तसं काय असेल तर एक्सप्लेन करेल. ओके. मध्ये-मध्ये मी सांगेन. तर हे जे हे जे आपण पाहतो बरचसं, तर आजच्या जगामध्ये आपण जे पाहत असतो, जे प्रॉब्लेम्सना फेस करत असतो, प्रत्येक गोष्टी आपल्यात रेस चालू आहे. आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये फसलेलो आहे. कधी-कधी आपल्याला सगळं येत असतं, पण आपल्याला मार्ग मिळत नाही, की आपण काय करावं? कधी-कधी सगळं असतं आपल्याकडं, पैसा असतो, आरोग्य असतो, पण कधी-कधी रस्ताच सापडत नाही. कधी-कधी सगळंच चांगलं असतं, पण आपल्याकडे चांगली माणसंच नसतात, की जी आपल्याला मदत करतील. कधी-कधी रिलेशन्स आपल्या घरातले इतके विस्कटलेले असतात, की आपण खूप जणांच्यात असूनही एकटे असतो. आपल्याला कुणीही मित्र नसतो. आपण स्वतःच्या भावना कुणाला सांगू शकत नाही, कुणाशी बोलू शकत नाही. अशा खूप साऱ्या सिच्युएशन आपण हे आयुष्य जगत असताना आपण त्याला फेस करत असतो. आणि त्यावेळेला आपली कंडिशन अशी असते, की मी ह्या बाजूला जाऊ का ह्या बाजूला जाऊ? मला माझ्या मनातले प्रॉब्लेम कुणाशी बोलताच येत नाहीत. मी कुणाला सांगूच शकत नाही. आणि ज्यावेळेला हे डिप्रेशन आपण सगळं मनात साठवतो आणि मग आपण वेगवेगळ्या आजारांना बळी पडतो. म्हणजे लाइफ इज नथिंग विदाउट प्रॉब्लम. लाइफ में सब और देखेंगे तो प्रॉब्लम ही प्रॉब्लम नजर आते हैं. कभी पैसा होता है तो कभी रिलेशंस नहीं होते, तो कभी रिलेशंस होते हैं लेकिन हाथ में पैसे नहीं होते. ऐसे बहुत सारे प्रॉब्लम्स हम देखते हैं. आगे जाएंगे. जब हम बहुत सारे प्रॉब्लम में से जा रहे होते हैं, मीन्स कधी कधी आपण मेंटल ट्रेस मधून जातो, सेल्फ ग्रोथ होत नाही आपली, आपला कॉन्फिडन्स लूज असतो. कधी-कधी आपण कोणत्या अडचणींमध्ये सापडतो, मुलांच्या बाबतीतल्या असू देत, कुणाच्याही बाबतीतल्या असू देत. तर ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या अडचणींमध्ये सापडतो, फायनान्शियल प्रॉब्लेमला फेस करतो, त्यावेळेला आपण फ्रस्ट्रेट होतो, की आपण काय करायचं? त्यावेळेला तुम्हाला हात देणारी कुणीतरी एक व्यक्ती तुम्हाला गाठ पडते. बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये तुम्ही अनुभव घेतले असतील, की तुम्हाला अशा काही व्यक्ती भेटलेल्या आहेत, की ज्या तुम्ही घसरत असताना तुम्हाला हात देतात. आणि ते असतात तुमचे एंजल्स. ते तुमच्या हाकेला, तुमच्या मदतीला धावून आलेले असतात. फक्त आपल्याला कळतच नाही, की ते आपल्यासाठी येतात. कधी-कधी तुम्ही लहानपणी आई-वडिलांसोबत कुठल्यातरी मंदिरामध्ये जात असता. तिथे काही गुरु असतात किंवा तिथे काही आपल्या भाषेमध्ये भटजी असतात, की कधी-कधी तुमच्या प्रश्नांचं उत्तर ते जाता-जाता देतात. म्हणजे मग तुमच्या लक्षात येतं, "अरे, हे तर मी अगोदर विचारच केला नव्हता." त्यावेळेला तुमचे एंजल्स तुम्हाला मदत करत असतात. हे जे एंजल्स आहेत, ते तुम्हाला साथ देत असतात. तुमच्या हाकेला ते देत असतात. ओके? हे जे देवदूत असतात, हे काय काम करत असतात? तर ते तुमचे बेस्ट फ्रेंड असतात. पहिलं सेंटेन्स लक्षात ठेवा, की हे देवदूत तुमचे बेस्ट फ्रेंड असतात. ज्यावेळेला तुमचं ऐकून घ्यायला कुणी नसतं, त्यावेळेला ते असतात. ज्यावेळेला तुम्ही खूप प्रॉब्लेममध्ये फसलेले असता, त्यावेळेला ते तुम्हाला मदत करतात. फक्त त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा हे तुम्हाला माहीत पाहिजे. आपण ज्यावेळेला वेगवेगळ्या प्रॉब्लेममध्ये फसतो, त्यावेळेला आपल्याला हे माहिती नसतं, की आपण नक्की काय करायचं आहे. ती ऊर्जा तुम्हाला मदत करायला तिथं हजर असते. पण आपल्याला माहीत नसतं, की आपण तिथपर्यंत कसं पोहोचायचं. हे परमेश्वराचे मध्यस्थ असतात. परमेश्वराने ह्यांना तयार केलेलं कारण ते फक्त आणि फक्त मानवासाठी. ते आपला संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवतात, त्याचा संदेश ते आपल्याला देतात. ज्यावेळेला तुम्ही देवाला हाक मारता, त्यावेळेला
देव नसून ते त्याचे जे काही जो त्याचा प्रकाशामधून निर्माण झालेले हे देवदूत आहेत, हे तुमच्या मदतीसाठी येतात. आपण हिंदू त्यांना देवदूत म्हणतो. ख्रिश्चन त्यांना एंजल्स म्हणतात आणि मुस्लिम त्यांना फरिश्ते म्हणतात. प्रत्येक धर्मामध्ये तुम्हाला देवदूत आढळेल. आपण त्यांना स्पिरिच्युअल लाईट, स्पिरिच्युअल गाईड म्हणतो. कधी-कधी त्यांना कोणी डिव्हाइन हेल्पर म्हणतं. तर हे पूर्णतः एक शुद्ध प्रकाश आहेत. देवदूत हे कोण आहेत? तर हे एक शुद्ध प्रकाश आहेत. हे आपला बेस्ट फ्रेंड आहेत, की जो फ्रेंड आपल्याला कधीही दगा देत नाही. असा ते एक मित्र आहेत. तुम्ही ज्यावेळेला बोलवता, त्यावेळेला ते तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही. आज आपण म्हणतो जग फक्त फक्त कशावर चाललंय? अपेक्षेवर चाललंय. घरातली माणसं सुद्धा कधी-कधी आपण अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो, तर आपल्याला हेटाळतात. बऱ्याच जणांना अनुभव असेल. जर आपण एखाद्याची अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो, तर आज कधी-कधी आपली मुलं सुद्धा आपल्याला काहीतरी बोलतात. पण एंजल्सचं तसं नसतं. एंजल्सना फक्त तुम्ही हाक मारली, तर ते तुमच्या मदतीला कोणत्याही क्षणी येतात, कोणत्याही वेळेला येतात आणि तुम्हाला मदत करून ते निघून जातात. पण कधीही ते तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाहीत. फक्त आपल्या मनुष्य गुणधर्मानुसार आपण विसरतो त्यांना इन्व्होक करायला, त्यांना बोलवायला, त्यांच्याशी बोलायला. तर निस्वार्थ भावनेने ते प्रत्येक जीवाला मदत करतात, कारण ते त्यांच्यासाठीच बनवलेले आहेत. ते आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी कार्य करतात. देवदूत हे आपल्याला स्पिरिच्युअल ग्रोथसाठी मदत करतात. असं नाही की देवदूत आपल्या आयुष्यामध्ये आले म्हणजे आपण देवांची पूजा करायची नाही, असं नाही. देवदूत आपल्याला त्या मार्गावर ठेवून एक सुंदर त्या मार्गामध्ये जे मदत करण्यासाठी जी व्यक्ती पाहिजे, ती म्हणजे देवदूत. तुमच्या 7 चक्रांना क्लीन करणं, देवांशी कनेक्शन बनवणं, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला देवदूत मदत करतात. कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, तुम्ही त्यांना सांगितलं तर ते कॉन्सन्ट्रेशनसाठी तुम्हाला मदत करतात. तुम्हाला ज्यावेळेला अहंकार वर येतो, तुम्हाला खूप राग येतो, खूप मत्सर ज्यावेळेला आपल्याला त्रास देतो, त्यावेळेला तुम्ही त्यांना इन्व्होक करू शकता. तुम्ही त्यांना सांगू शकता, की मला मदत करा आणि ह्या सिच्युएशनमधून मला बाजूला काढा. असे असतात हे देवदूत. हे जे देवदूत असतात, हे संदेशाचे वाहक तर असतातच, तर आपल्या रोजच्या जीवनात ते तुम्हाला मार्गदर्शन, संरक्षण आणि प्रेम देत असतात. देवदूत म्हणजे काय? तर एक शुद्ध प्रकाश. ज्यावेळेला एक शुद्ध प्रकाश वरून तुम्हाला सांगते. पहिल्यांदा त्यांचे कार्य बघूया आणि मग मी तुम्हाला विश्लेषण करते. आपलं संरक्षण करणं, आपल्याला योग्य निर्णय घेण्यास मदत करणं, आपल्या उपचार जर का चालू असतील, समजा तुम्ही आपल्याला जे काही हीलिंग हवं आहे, तुम्ही आजारी आहात, तुम्हाला हीलिंग हवंय, दुसऱ्यांना हीलिंग पाहिजे किंवा तुमची घरातली कोणी व्यक्ती खूप दूरवर आहे, त्यांना सुद्धा तुम्हाला उपचार पाठवायचे आहेत. तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी देवदूत तुम्हाला मदत करतात. स्वतःच्या जीवनाचं ध्येय तुम्हाला सापडत नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला देवदूत मदत करतात. तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला दाखवायचं काम देवदूत करतात. तुमच्या प्रार्थनांना उत्तर द्यायचं काम देवदूत करतात आणि तुम्ही जर का खूप वर्षानुवर्ष देवाला प्रार्थना करत असाल आणि तुम्हाला उत्तर मिळत नसेल, तर तुम्ही देवदूतांशी कनेक्ट झाल्यावर तुम्हाला उत्तर असं तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा लागत नाही, इतक्या लवकर तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. तुमच्या मनात प्रश्न यायचा अवकाश, उत्तर तयार असतं. इतकं देवदूतांचं महत्त्व आहे. देवदूत तुमच्याशी कॉन्टॅक्ट करताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे ते कॉन्टॅक्ट करतात. तुम्हाला सांगण्यासाठी ती एक शुद्ध ऊर्जा आहे. सो तिची आपल्याशी संपर्क करण्याच्या पद्धतीही त्यांच्या खूप वेगवेगळ्या आहेत. त्याही आपण बोलणार आहोत. आता बघा, आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपल्यामध्ये बरेच देवदूत आहेत. आपण सूर्याची किरणं आपल्याला माहिती आहेत. मी तुम्हाला उदाहरण एक आपल्या समोरचं उदाहरण आहे म्हणून मी सूर्याला घेतेय. सूर्य हा ज्यावेळेला उगवतो, त्यावेळेला तुम्हाला त्याची किरणं वेगवेगळी दिसतात. बरोबर आहे? तर ही जी वेगवेगळी किरणं असतात, ही आपल्याला दिसतात ती, त्याची किरणं खूप सुंदररित्या पृथ्वीवर येताना. तसंच
समजा सूर्य हा एक सुपर नॅचरल पॉवर आहे आणि तिची किरणं जी जमिनीवर येतात ती आपल्याला ऊब देतात, ती आपल्याला ऊर्जा देतात, आपल्या पिकांना ग्रो होण्यासाठी एनर्जी देतात, बरोबर आहे? तर त्याचप्रमाणे देवतांचा जो काही आशीर्वाद, जो प्रकाश बाहेर पडला, ज्यावेळेला देवतांची निर्मिती झाली, एका दिव्य परमशक्तीनं ज्यावेळेला देवतांची निर्मिती केली, त्यावेळेला जो प्रकाश निर्माण झाला, त्याच्यामधून हे देवदूत निर्माण झाले. आपण अनेक देवदूतांना बघतो. नारद, गरुड, हे सगळे जे आहेत, जे काम करतात, गंधर्व, हे सगळे काय आहेत? देवदूत आहेत. आणि हे आपल्यासाठी काम करणारे आहेत. आता मी मागच्या वर्षीची जी देवदूत होती, मागच्या वर्षीची देवदूत होती महाकाली. गार्डियन एंजल कोण होती मागच्या वर्षीची? महाकाली. या वर्षीचा गार्डियन एंजल आहे फिनिक्स. बघा हं, मागच्या वर्षीची देवदूत होती महाकाली, या वर्षीचा देवदूत आहे फिनिक्स. म्हणजे फिनिक्सची ऊर्जा ह्या वर्षी काम करणार आहे. तर तर ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये त्यांना देवदूत म्हटलं जातं. मुस्लिम कम्युनिटीमध्ये त्यांना फरिश्ते म्हटलं जातं. तर असे असतात हे देवदूत. ह्यांची निर्मिती कशी झाली? तर देवदूत हे परमेश्वराच्या प्रकाशामधून निर्माण झालेले एक अस्तित्व आहे. देवाने ज्यावेळेला सृष्टी निर्माण केली त्यावेळेला एक जो शुद्ध प्रकाश जो निर्माण झाला, त्याच्यातून आपण म्हणतो ब्रह्मा, विष्णू आणि महेश निर्माण झाले. हा जो शुद्ध प्रकाश होता, पूर्णतः निर्दोष, अहंकार रहित, प्रेमाच्या ऊर्जेने बनलेला असा जो तो प्रकाश होता, त्याच्यामधून तीन देव तयार झाले, की जे प्रकाश देतात, जे ह्या सृष्टीचं पालनपोषण करतात. ही सृष्टी त्यांनी रचली. त्यावेळेला त्यांनी काय केलं? त्यावेळेला त्यांनी काय केलं, की जो स्वतःच्या हाताखाली, आता देव तर पूर्ण सृष्टीला नाही ना सांभाळू शकत, तर त्यांचा जो काही डिव्हाइन लाईट होता, त्याच्यामधून हे देवदूत तयार झाले. आणि हे जे देवदूत तयार झाले, ते पूर्णपणे अहंकार रहित, निर्दोष आणि प्रेमानं ते ओथंबून भरलेले आहेत, म्हणून ते तुम्हाला मदतीला येतात. म्हणून ते तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाहीत. त्यांच्याकडे स्वतःचा इगो नाहीये. त्यांच्याकडे स्वतःचं शरीर नाहीये. त्यांना फ्री विल नाहीये. फक्त आणि फक्त ते ऐकतात, फक्त परमेश्वराचं ऐकतात. त्या डिव्हाइन पॉवर जी आहे, तिचं ते म्हणणं ऐकतात. बाकी कुणाचंही म्हणणं ते ऐकत नाहीत. हे जे देवदूत असतात, आपण त्यांना देवदूत म्हणतो, पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण हिंदू संस्कृतीमध्ये जे देवदूत असतात, त्यांना एक प्रकारच्या पॉवर्स मिळालेल्या आहेत. जसं बघा, इंद्र इंद्राचं काम वेगळं आहे, गंधर्वांचं काम वेगळं आहे, नारदांचं काम वेगळं आहे. आपले ते ह्याच्यामध्ये आपण धन्वंतरीची पूजा करतो. त्या देवतेचं काम आपण त्यांना देवता मानतो. हिंदू धर्मामध्ये देवदूतांना देवता मानलं जातं. पण ख्रिश्चन धर्मामध्ये ती गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामध्ये त्यांना देवता मानलं जात नाही ख्रिश्चन धर्मीयांमध्ये. त्यांना एंजल्स म्हणलं जातं. आणि ते फक्त आणि फक्त पृथ्वीवर मदतीसाठी येतात आणि त्यांचा जो काही मेन डिव्हाइन सोर्स आहे, त्यांनी जे काही त्यांना आज्ञा दिली असेल, तेवढी मदत ते मानवजातीला करतात आणि निघून जातात. असं ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये आहे. ज्यावेळेला येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, त्यावेळेला खूप सारे एंजल्स त्यांच्या जन्माच्या वेळेला संरक्षण करण्यासाठी आलेले होते. त्यामुळं त्यांच्यामध्ये त्यांना ते जे दिव्य प्रकाश जो मदतीला येतो, त्याला एंजल्स म्हणतात. आपल्यामध्ये त्यांना देवदूत म्हणतात. आपल्यामध्ये फरक एवढाच आहे, की त्यांना विशिष्ट प्रकारच्या पॉवर आहेत त्यांच्याकडे. आपण त्यांची पूजा करतो. जसं मारुती. मारुतीचा जन्म यासाठी झाला, की त्याला रामाला मदत करायची होती. तोही एक एंजल आहे. म्हणजे तोही एक देवदूत आहे. पण त्याच्याकडे अशा काही ताकद आहेत, की त्याची आपण पूजा करतो. हा फरक आहे हिंदू आणि ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये. आपल्यामध्ये आपण सॉरी, आपल्यामध्ये आपण
या देवदूतांना जवळ आपल्या प्रत्येक मंदिरामध्ये बघू शकतो आपण. बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्यांची छोटी-छोटी मंदिरं दिसतात. आपण बऱ्याच ठिकाणी जातो तर. असे अशी ही जे काही देवदूतांना आपण एक ठराविक जागा दिलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. आणि ख्रिश्चन धर्मामध्ये 2 प्रकारचे एंजल मानले जातात. एक गार्डियन एंजल आणि आर्च एंजल्स. ज्या प्रकारे वेगवेगळी कामं वाटलेली असतात, त्या प्रकारे प्रत्येक एंजलचं वेगवेगळं काम असतं. जसं आपल्यामध्ये गंधर्व हे संगीताच्या बाबतीतलं काम करतात, धन्वंतरी ही उपचाराच्या बाबतीतलं काम करते, नारद हे देव-देवतांमध्ये कम्युनिकेशनचं काम करतात. त्या प्रकारे ख्रिश्चन ह्याच्यामध्ये एंजल थेरपीमध्ये तेही देवदूत वेगवेगळ्या कामासाठी नेमले गेलेले आहेत. जसं आर्च एंजल जे आहेत त्यांच्यासाठी एक आहे मायकल एंजल आहे तो संरक्षणाच्या बाबतीत काम करतो. गॅब्रिएल आहेत ते संवादासाठी काम करतात. रफाएल आहेत ते उपचारांसाठी काम करतात. याच्यामध्ये फक्त लक्षात घ्यायचंय की नावं वेगवेगळी आहेत. शुद्ध प्रकाश एकच आहे. आपण म्हणतो ना, ती डिव्हाइन पॉवर पॉवर जी आहे, जी एकच लाईट आहे. तो एकच आहे. फक्त नावं वेगळी आहेत. आर्चएंजल मायकलची तुलना ही मारुतीसोबत केली जाते. कारण आर्चएंजल मायकलकडे ज्या पॉवर्स आहेत, त्या मारुतीकडे ज्या पॉवर आहेत त्याच्या समान आहेत. म्हणून त्यांची तुलना केली जाते. मग वेगवेगळ्या आपल्या धर्मामध्ये तर आपण बघितलं, यमराज कशाचे देवदूत असतील हे तुम्हाला माहिती आहेत. यमराज कशाचे दूत आहेत ते. आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी घेऊन जातात. तसंच त्यांच्यातही एका देवदूताचं नाव अझराईल म्हणून आहे, की तो ह्या कामासाठी असतो. आपले जे दिक्पाल आहेत, जे मंदिराच्या वर दिसतात दोन्ही बाजूला पंख असलेले, तेही देवदूतच आहेत. बरोबर आहे? गंधर्व अप्सरा देवदूत आहेत. ख्रिश्चन धर्मियांमध्ये ह्यांना ही एक थेरपी म्हणून पुढे आली, म्हणून ह्याला एंजल थेरपी म्हणून नाव आलं. मग मग म्हणाल, की "मग मॅडम ह्या सगळ्यामध्ये आहेत देवदूत, तर मग सगळे मदत करतात का?" तर हो, सगळे देवदूत सगळ्यांना मदत करतात. ती एक शुद्ध ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला जरा सुद्धा आपण मनात शंका घ्यायची नाही, की ते काम करतात का नाही. ती एक शुद्ध, प्रेमळ ऊर्जा आहे. फक्त तिला स्वीकारायला शिकायचं. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळे एंजल्स आहेत. त्यांना जिब्राईल म्हणतात, मिकाईल म्हणतात. इस्लाममध्ये ज्यांना देवदूत म्हणतो, त्यांना मलाइका म्हणतात. इस्राफिल आहे, इस्राईल आहे. बौद्ध धर्मांमध्ये जे बोधिसत्व आपण म्हणतो, ते देवदूतांप्रमाणे कार्य करतं. त्यांच्यामध्ये जे बोधिसत्व म्हणतो, ते मोक्षाचा मार्ग दाखवणं, ध्यानासाठी मदत करणं, वेगवेगळ्या गरजूंना मदत करणं, त्याला बोधिसत्व म्हणतात. असं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला देवदूतांची कामं पाहायला मिळतील. देवदूत हे शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे. मानवांना संरक्षण, मार्गदर्शनासाठी ते या पृथ्वीवर आलेले आहेत आणि ते सर्वांना मदत करतात. तुम्ही जरी आज म्हणला, "आर्चएंजल मायकल मला मदत करा," तर तेही तुम्हाला मदतीला येणार आहेत. तुम्ही जर हाक मारली मनापासून, की "हे मारुती राया मला मदतीला ये," तो सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने येणार आहे. कारण ती एक शुद्ध ऊर्जा आहे. देवांकडे आपण गेलो, तर देवांकडे जात असताना आपण बघा मंदिरात जात असताना आपण माफी मागतो. माझं काही चुकलं असेल तर माफ कर, माझं काही चुकलं असेल तर माफ कर. आपण खूप सारं काय बोलतो त्याच्यासमोर. आपण घाबरतो, "अरे, देव मला शिक्षा करेल ना." बरोबर आहे? हे झालं देवांची गुणधर्म. पण जर तुम्ही देवदूतांकडे बघायला गेला, मग तो गरुड असू दे, मग तो मारुती असू दे, तुम्ही जर देवदूतांच्या कॅटेगरीमध्ये बघायला गेला, आर्चएंजल मायकल, आर्चएंजल रफाएल, चॅम्युअल हे जे बघायला गेला, ह्यांना जर बघायला गेला, तर त्यांची ऊर्जा खूप प्रेमळ आहे. त्यांच्याशी बोलताना तुम्हाला भीती नाही वाटत. ही त्यांची कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे हे त्यांचा गुणधर्म आहे, की त्यांना त्यांच्याशी बोलताना भीती नाही वाटत. तुम्हाला असं आतून प्रेमानं तुम्ही बोलता, "मला मदत करा हं. माझ्या असं-असं वाटेत असं-असं झालं, तर आता मला माहीत नाही काय होईल, तर मला मदत करा." मी संकटात आहे, मी अडकलोय, मी रात्री एकटीच चाललीये, मला मदत करा. मी रिक्षामध्ये एकटीच आहे, रिक्षा वेगळ्या रस्त्यानं चाललीये, मला रस्ता माहीत नाहीये, मला मदत करा.
या प्रकारे आपण काय करतो? एंजल्सशी बोलतो. आपण ह्या प्रकारे देवांशी बोलत नाही, कारण ती उच्च ऊर्जा आहे. पण तुम्ही एंजल्सशी एवढ्या फ्रेंडली बोलू शकता. तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगू शकता. असा हा दैवी प्रकाश आहे, जे संदेशवाहक आहेत. तुम्ही जे बोलाल ते देवापर्यंत पोहोचवतात. ते ऊर्जेच्या माध्यमातून तुम्हाला पण संदेश पाठवतात. ज्यावेळेला तुमचं एखादं काम होणार असेल, तुम्ही समजा कनेक्ट झाला. बरेच जण आता मागच्या 5 बॅच मधले बरेच जण कनेक्ट आहेत. तर ते कुठेही जाताना एंजलला सांगतात. मग सांगितल्यानंतर एंजल तुम्हाला जे उत्तर देतात ते संदेशाच्या स्वरूपात देतात. मग कधी तुम्हाला पंख दिसतील, कधी काहीतरी एखादा छान रंगीबेरंगी पक्षी दिसेल, कधी तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे बटरफ्लायज दिसतील, खूप सुंदर आकर्षित बटरफ्लायज दिसतील. कधी तुम्हाला सुगंधित फुलांचा वास येईल. अशा प्रकारे ते तुमच्याशी बोलतात. आणि हेच बोलणं आपण ह्या पाथ ऑफ एंजल्समध्ये समजून घेतो. ते कसे बोलतात, ते कसे काम करतात, ते कसे आपण बोलवल्यानंतर आपल्याकडे येतात आणि त्यांच्याशी बोलायचं कसं. विचारांच्या माध्यमातून किंवा तुम्ही समजा डोळे बंद करून बसलाय, तुम्हाला एखादा नंबर दिसला. कारण वेगवेगळे नंबर्स पण दिसतात. तर त्यावेळेला जर तुम्ही डोळे बंद करून बसला आणि जर तुम्हाला अंतर्ज्ञान तुमचं स्ट्राँग असेल, तर तुम्हाला ते मधून सुद्धा तुम्हाला ते मार्गदर्शन करतात. तुमच्या मनातली भीती ते दूर दूर काढून टाकतात आणि तुम्हाला शांततेची अनुभूती देतात. तर असे असतात हे एंजल्स. तुम्हाला संरक्षण करतात, मार्गदर्शन करतात, भावनिक उपचार करतात आणि ऊर्जा शुद्धीकरण करतात. तुमचा उत्साह वाढवतात. हे जे एंजल्स असतात किंवा हे जे देवदूत असतात, हे फक्त आणि फक्त तुमच्या हाकेची वाट बघत असतात. तुम्हाला आध्यात्मिक, मानसिक, भावनिक सगळ्या मदतीसाठी ते फक्त वाट बघत असतात. ते तुमच्या आत्ताही आजूबाजूला आहेत. माझ्याही आजूबाजूला आहेत. फक्त आपल्याला माहीत नसतं ते आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपल्याला समजत नसतं की ते आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होता, तुम्ही ह्या सगळ्या माध्यमातून म्हणजे जसं तुम्हाला मी त्यांच्याशी ज्यावेळेला कनेक्शन करून देईल किंवा तुम्ही कोणाही गुरूकडून कनेक्शन करून घेतलं देवदूतांसोबत, की मग तुम्हाला त्या ऊर्जा जाणवायला लागतात. मग तुमच्या लक्षात यायला लागतं, की एंजल माझ्यासोबत आहेत. असे आहेत हे एंजल्स. तर पुन्हा एकदा मी स्क्रीन शेअर करतेय. तुम्हाला आता बेसिक एंजल म्हणजे काय कळालं, की एंजल म्हणजे हा शुद्ध प्रकाश आहे. जो प्रकाश कायम आपल्यासोबत असतो, पण आपल्याला माहीत नसतं, की तो आपल्यासोबत आहे. हे आहेत हिंदू धर्मातले एंजल्स. हे आहेत आर्च मायकल एंजल. हे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मंदिरांमध्ये, हिंदू धर्मांमध्ये पाहायला मिळतात. नारदांना तर आपण सगळेजण खूपच चांगले ओळखतो. ही महाकाली मागच्या वर्षीची गार्डियन एंजल आणि फिनिक्स या वर्षीचा गार्डियन एंजल. आता मला कुणीतरी प्रश्न विचारलेला होता, की मॅडम मग वर्षाचे कोणत्या वर्षी कोणता गार्डियन एंजल आहे हे कसं ओळखायचं? ते तुम्हाला आत्ता नाहीये. तुम्ही आत्ता बेसिक सिच्युएशनमध्ये आहात. ज्यावेळेला तुम्ही एंजल थेरपिस्ट होता, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेस शिकवल्या जातात. एंजल बेसिक, एंजल ॲडव्हान्स, एंजल थेरपिस्ट, एंजल मास्टर असे वेगवेगळे शिकण्याचे टप्पे आहेत. एंजल बेसिक आणि ॲडव्हान्स हे तुम्ही आत्ता करत आहात. ज्यावेळेला तुम्ही एंजल मास्टर होता, त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळ्या ह्यातल्या हीलिंग मॉडॅलिटी असतात आणि तुम्ही दुसऱ्याला शिकवायचं कसं, हे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. आणि ज्यावेळेला एंजल थेरपिस्ट म्हणून तुम्ही होता, त्यावेळेला तुम्हाला 5 कार्ड डेक शिकवले जातात. ते 5 कार्ड डेक, लॅब्रियंथ बोर्ड, वेगवेगळ्या म्हणजे आकाशिक रेकॉर्ड वापरून कसं काम करायचं, पी-एल-आर वापरून कसं काम करायचं, येणाऱ्या क्लायंटला कसं मार्गदर्शन द्यायचं, हे सगळं त्या एंजल थेरपिस्टमध्ये येतं. त्यामुळे हे वेगवेगळे शिकण्याचे टप्पे आहेत. आपण आता बेसिक टप्प्यावर आहोत, की जिथं तुम्ही तुमच्या एंजल सोबत कनेक्शन करणार आहात. त्याच्याशी बोलायचं कसं, त्याची मदत कशी घ्यायची, हे तुम्ही शिकणार आहात. तर पुढे जाऊया आपण.
मग जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मॅनिफेस्ट करायचंय, तुम्हाला जे हवं ते तुम्हाला मिळवायचंय, तुम्हाला आनंद मिळवायचा आहे, तुम्हाला रिलेशनशिपमध्ये जे काही अपेक्षित आहे ते तुम्हाला हवंय, ते तुम्हाला मिळवायचंय. तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताय त्यात सक्सेस मिळवायचं एखादी मीटिंग घेताय त्याला जाताना तुम्हाला मदत मागायची आहे. हे सगळं जे काही आपण मॅनिफेस्ट करतो आपल्या ड्रीममध्ये, ते सगळं मिळवायचं असेल, तर तुम्हाला एंजल थेरपी किंवा एंजलशी कनेक्ट होणं हे खूप महत्वाचं असतं. एंजल आणि रेकी हे दोन्ही मिळून तुमचं आयुष्य चेंज करतात. तुमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल एंजल आणि रेकीमुळं घडतात. कारण आपण आपली सातचक्र क्लीन करतो. आपण आपल्या आयुष्यातले बरेच चुकीच्या गोष्टी दुरुस्त करतो आणि मेडिटेशन हे तुमच्या आयुष्याला एक मार्ग दाखवतं. तुम्हाला योग्य काय, अयोग्य काय ह्याच्यातला फरक ते दाखवतं. त्याच्यामुळं रेकीमध्ये ज्या काही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, तिचा आपण उपयोग करून घेतो आणि स्वतःच्या लाईफमध्ये चेंजेस घडवून आणतो आणि आपल्या मनाला ट्रेन करतो, की मला जे हवं तेच मी मॅनिफेस्ट करतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेला रेकीसोबत तुम्हाला एंजल सोबत असतात, त्यावेळेला ही 2 ऊर्जा अशा आहेत, की ज्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही हवं ते तुमच्या मनात आलं ते पूर्ण करण्याची ताकद ह्या 2 ऊर्जांमध्ये आहे. पण ती ताकद कधी तुम्हाला मिळेल? हाही एक प्रश्न आहे. नाहीतर "देहरी खाटेवरी" असं चालत नाही. नाहीतर "हां, ठीक आहे मॅडम, आम्ही सगळं शिकून घेतो. आमच्याकडे खूप सारे पैसे आहेत आणि आम्ही काहीच करत नाही." मग परत आम्ही मॅडमनाच मेसेज करतो, "मॅडम मला जरा हीलिंग देता का? मॅडम माझं काम होत नाही." तुम्ही जर त्याच्यावर काम केलं, तरच तुम्हाला त्या ऊर्जा मदत करणार आहेत. कष्ट तर आपणही करावे लागतात ना. पोटासाठी आपणही जातो, काम करतो. का आपल्याला असंच मिळतं देवाने जन्माला घातलंय, आपल्याला समोर ताट येतं का? नाही. कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात. आपल्याला आपली ग्रोथ हवी आहे, आपल्याला चांगलं मॅनिफेस्टेशन हवंय, तर त्यासाठी कष्टसुद्धा आपल्यालाच करायला पाहिजेत. फक्त एंजल थेरपी ही इतकी सुंदर आहे, की ती ईझी आहे. खूप ईझी आहे. तुम्हाला त्यासाठी 1 तास मेडिटेशनसाठी काढावा लागत नाही. सारखं बसून त्यांचं मेडिटेशन करावं लागत नाही. तुम्ही जाता-जाता त्यांना इन्व्होक करू शकता. इतकी सोपी एंजल थेरपी आहे किंवा एंजल जो पाथ आता मी तुम्हाला शिकवणार आहे, तो आहे. या आहेत डॉरिन व्हर्च्यू. ह्यांनी एंजल थेरपीबद्दल हा जो पूर्ण कोर्स जो आपण शिकतो, हे जे एंजल्सबद्दल सगळं जे काही डिझाइन केलं, जे काही त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं, लोकांच्या कल्याणासाठी आणलं, हे सगळं ह्यांनी आणलं. डॉरिन व्हर्च्यू यांनी. ही थेरपी पूर्णपणे तयार केली. युअर एंजल्स आर गिव्हिंग यू अ स्ट्रेंथ अँड कम्फर्ट राइट. तुमचे एंजलच असतात, की जे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधून मार्ग दाखवत असतात. तर तुम्हाला एंजलशी कनेक्शन करायला खूप आवडेल. आपण हा जो कोर्स मी आज जे हे वेबिनार घेतलेलं आहे, ज्या कोर्सबद्दल आपण बोलणार आहोत, त्या कोर्समध्ये तुम्हाला हे एवढं सगळं शिकायला मिळणार आहे. एंजल्स कोण आहेत? ग्राउंडिंग कसं करायचं? कारण आपल्यामध्ये जी आपण निगेटिव्हिटी घेतो, ती ग्राउंड कशी करायची? एंजल कनेक्टिव्हिटी कशी करायची? याचे शक्तिपात असतात. एंजल कनेक्टिव्हिटीसाठी मेडिटेशन्स असतात, शक्तिपात असतात. जे शक्तिपात म्हणजे दीक्षा. थोडक्यात काय? दीक्षा आपल्या मराठी शब्दांमध्ये. हे जे 3 शक्तिपात असतात. एक असतो गार्डियन एंजलचा, म्हणजे तुमचे गार्डियन एंजल तुमच्याशी कनेक्ट होतात. एक असतो आर्च एंजलचा, की जे 15 आर्च एंजल्स आहेत आणि जे आपल्यातलेही एंजल आहेत, हे तुमच्याशी कनेक्ट होतात. आणि नंतरचा असतो तो एंजल आणि तुमची 7 चक्र क्लीन केली जातात. अशी ही कनेक्टिव्हिटी करून दिली जाते. एंजलचा तुमच्या आयुष्यामधला रोल काय? एंजल आपल्या आयुष्यामध्ये काय करतात? हे शिकवलं जातं. दशादिशा कर्म शिकवलं जातं. ह्या दशादिशा कर्मचा उपयोग करून आपण कसं आपलं आयुष्य बदलायचं हे शिकवलं जातं. हिस्ट्री ऑफ एंजल शिकवली जाते. एंजल जसं मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं, की डिव्हाइन लाईट आहे, प्रकाश आहे, त्या प्रकाशामधून ते आले. तसं त्यांची हिस्ट्री शिकवली जाते. गार्डियन एंजल म्हणजे काय हे शिकवलं जातं. ते कसे काम करतात, ते जन्मापासून कसे आपल्यासोबत असतात आणि ते आपल्या आई-वडिलांप्रमाणे आपल्याला कायम मदत कशी करतात. आणि गार्डियन एंजलच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, की गार्डियन एंजल हे कायम तुमचे बेस्ट फ्रेंड असतात.
तुमच्या सोबत सगळीकडे असतात. तुम्ही म्हणाल, "हा माझा बेस्ट फ्रेंड आहे, तो माझा बेस्ट फ्रेंड आहे." नाही. ते थोड्या वेळासाठी तरी तुमच्यापासून अलग होतात. गार्डियन एंजल असे असतात, की त्यांनी तुमचा हात एकदा पकडला, की ते तुम्हाला शेवटपर्यंत नेऊनच सोडणार. कायम ते तुमच्यासोबत असतात. फक्त तुम्ही बोलवायचे. फक्त तुम्ही बोलवणं अपेक्षित असतं आणि ते लगेच तुमच्या मदतीसाठी येत असतात. मग एंजल्स कोण असतात? त्यांचे रोल काय? त्यांचं वर्क काय? मग त्यामध्ये एंजल रायटिंग म्हणजे एंजलला इन्व्होक करायचं आणि मग त्यामध्ये रायटिंग शिकवलं जातं तुम्हाला. स्विचवर्ड्स शिकवले जातात. एंजलचं कार्ड रीडिंग शिकवलं जातं. मी पुढे जाते. थोडेसे क्रिस्टल्स पण आहेत, की जे एंजलला मदत करतात. तर ते सुद्धा शिकवले जातात. तर ही एक स्पिरिच्युअल मेथड आहे, एंजल ही. जे मगाशी मला हिंदी ज्यांनी हवं बोला म्हणून जे कोणी सांगत होते, तर त्यांना हे कळेल. तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर एंजल हे आपलं गोल पूर्ण करण्यासाठी आर्च एंजल्स तुम्हाला मदत करतात. त्याचप्रमाणे तुम्ही कुणालाही मदतीला आर्च एंजल्सना पाठवू शकता. म्हणजे गार्डियन एंजल स्वतःसाठी काम करतात, म्हणजे आपल्यासाठी आपल्या जन्मापासून प्रत्येकासोबत गार्डियन एंजल असतो. 1 किंवा 2 किंवा त्यापेक्षा अधिक गार्डियन एंजल हे तुमच्या प्रत्येकासोबत असतात. जसं माझ्यासोबत आहेत, तसे तुमच्यासोबतही आहेत. म्हणून एंजलशी कनेक्ट होणं खूप महत्वाचं आहे. या क्लासमध्ये तुम्ही पूर्ण स्विच वर्ड शिकणार आहात, जे एंजेलिक मॅजिकल वर्ड्स असतात. जे मॅजिकल वर्ड तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आणण्यासाठी, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणण्यासाठी तुम्हाला मदत करतात. हे स्विच वर्ड्स आपण बघणार आहे. जसं आता इथं एक्झाम्पल मी दिलेलं आहे तुम्हाला. समजा डोकंदुखी ज्याला खूप आहे, त्याच्यासाठी हा स्विच वर्ड आहे. टुगेदर डिव्हाइन चेंज आणि हा एंजलचा नंबर आहे. हा एंजलचा नंबर आहे 59436118. डायनॅमिक आहे 373220. मग हे कधी वापरायचे, हे कसे वापरायचे, हे सगळं तुम्हाला या कोर्समध्ये शिकवलं जातं. हा आहे एंजल आन्सर कार्ड. हा कार्ड डेक तुम्हाला या क्लासमध्ये शिकवला जातो. या कार्ड डेकला विचारून आपण आपल्या रोजच्या दिवसाची सुरुवात कशी करायची, आपण आपली कामं जर का काहीतरी थांबली आहेत, तर त्याचं क्वेशन्स कसे विचारायचे, ते आपण जाणून कसे घ्यायचे, हे सगळं तुम्हाला यामध्ये शिकवलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जे मॅजिक वाटतं, ते मॅजिक कोकोनट डाउजिंग हे माझ्याकडून तुम्हाला फ्री गिफ्ट असेल. तर कोकोनट डाउजिंग तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवलं जाणार आहे. जसं सगळेजण तुम्ही आता बघता आपण बरेच जण पाणी शोधण्यासाठी बोलवायचंय, अजून कशासाठी बोलवायचंय, तर काही प्रॉब्लेम आहे का बोलवायचंय, ऊर्जा तपासायची घराची, ऊर्जा तपासायची जागेची, ह्या सगळ्यासाठी हे कोकोनट डाउजिंगचा वापर होतो. हे कोकोनट डाउजिंग तुम्ही ह्या कोर्समध्ये शिकणार आहात पाथ ऑफ एंजल्समध्ये. आणि जे माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट आहे, हे बाकी वेळेला मी ह्यासाठी चार्ज करते. पण तुम्ही जो हा कोर्स जर करण्यासाठी तुम्ही जर ॲडमिशन घेतलं, तर तुम्हाला हे फ्रीमध्ये मिळणार आहे. आणि ह्याचा वापर करून तुम्ही पैसे मिळवू शकता. तुम्ही दुसऱ्यांच्या घराची ऊर्जा तपासू शकता. तुम्ही पाणी तपासू शकता. कुठल्याही ठिकाणी पाणी दाखवायचं असेल, तर तुम्ही हे करू शकता. ठीक आहे? असा आहे हा एंजल थेरपीचा कोर्स, पाथ ऑफ एंजल्स. ज्यांना एंजलशी कनेक्ट व्हायचं असेल, त्यांनी मला उद्या संध्याकाळपर्यंत कळवावं. कारण बुधवारी मी हा क्लास सुरू करेन. हा कोर्सची सुरुवात बुधवारी होईल. हा कोर्स जवळ-जवळ 10 ते 12 दिवस चालतो. मी तुम्हाला अंदाजे का सांगतेय? कारण कधी-कधी मी स्टुडंटच्या स्पीडनं चालते, स्टुडंटशी बोलते आणि बऱ्याच वेळेला कधी-कधी ज्यावेळेला क्लास संपतो, त्यावेळेला मग चर्चा होत राहतात आणि मग थोडासा एखादा विषय जर थांबला, तर आम्ही पुढे क्लास एक्स्ट्रा घेतो. त्याच्यामुळं कुणाचाही कुठलाही विषय राहत नाही किंवा कुणी असं कुणालाही तक्रार करायला जागा राहत नाही, की मॅडम तुम्ही हे शिकवलं नाही, ते शिकवलं नाही. जरी एखादी गोष्ट तुम्ही एक्स्ट्रा विचारली, तर त्याचं सुद्धा उत्तर माझ्याकडून दिलं गेलेलं असतं. तिथं असं नाही, की मग तुम्ही एवढेच पे केलेत आणि मग तुम्हाला तेवढ्याचंच आन्सर मिळेल, असं होत नाही. हां, तुम्ही खूप सारं विचारलं तर मी असं म्हणेल, पण जे जे नियमात आहे ते मी सांगेन.
आणि ह्या कोर्सची कॉस्ट आहे 5,555. प्रत्येक महिन्यामध्ये एकच बॅच निघते. आत्तापर्यंत 5 बॅच झाल्यात. त्यातले मध्ये 3 महिने आम्ही काढलीच नव्हती बॅच. प्रत्येक महिन्यामध्ये एकच बॅच निघते आणि ह्या बॅचचा तुम्हाला लाईफटाईम ॲक्सेस असतो. जसं आत्ता माझे काही स्टुडंट इथे आहेत, की जे इथे त्यांना माहिती आहे, ते शिकलेले आहेत एंजल थेरपी. त्यांना गरज नाहीये इथे बसायची, पण ते आलेत ऐकण्यासाठी. तर त्याप्रमाणे तुम्हालाही जे कोणी ॲडमिशन घेणार आहेत, त्यांना लाईफटाईम ॲक्सेस असतो. तुम्ही ह्या वेळची माझी बॅच अटेंड केली तर तुम्ही त्या किती वेळाही जेवढ्या माझ्या बॅचेस होतील वर्षभरामध्ये किंवा नेक्स्ट इयरमध्ये तर तुम्ही त्या कितीही अटेंड करू शकता एंजलच्या. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला जे माझं नॉलेज एक्सटेंड होईल, जे माझं नॉलेज वाढेल, ते ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतं. त्याच्यामध्ये तुमचा फायदा असतो. तर हे सगळं ह्या 5,555 मध्ये मिळतं. ॲक्चुअली त्या कोर्सची प्राइस आहे 7,500 पण तो देताना बाबा नाही, आज मी वेबिनार घेतलंय तर त्या 5,555 ला तो कोर्स तुम्हाला मिळेल. तर हे आहे पूर्ण एंजल्सची माहिती. असे असतात हे एंजल्स आणि खरोखर ते आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक घडवतात. 5 बॅच मधला एकही स्टुडंट असा नाहीये, की ज्यांना एंजलची अनुभूती नाही आली. प्रत्येकाला एंजलची अप्रतिम अनुभूती येते आणि मॅक्सिमम लोकांची कामं कंप्लीशनला जातात. फक्त माहिती पाहिजे की कसं करायचं. तर थँक सो मच. आता मी तुमचे प्रश्न घेईल, तुमच्याशी बोलेल, तुमच्या प्रश्नांची उत्तर देईल. ठीक आहे? तर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही हँड रेज कराल. क्लासचा टाइम मी शक्यतो ह्या वेळेचं रात्रीचं असेल. मागची बॅच होती ती दुपारी होती. कारण लेडीजसाठी कधी-कधी दुपारी असते ना, तर ती दुपारी होती. माझी एक बॅच अशी असते, जशी रेकीची माझी आत्ताची बॅच होती ती 3 वाजताची होती. आता जी पुढची रेकीची येईल मार्च महिन्यामध्ये ती माझी नाईटची बॅच असेल. कारण काही वेळेला कसं होतं माझ्याकडे मागच्या रेकीच्या बॅचमध्ये बरेच जण वर्किंग म्हणजे जेंट्स होते. मग त्यांना दिवसभर ड्युटी असायची. त्यांना ते वेळ मिळायचा नाही बसायला. काही लेडीज पण आहेत की ज्या वर्किंग आहेत. मग त्यांना काय करायचं, आम्ही मग 2 दिवसानं गॅप देऊन त्यांच्यासाठी आम्ही संध्याकाळची बॅच घ्यायचो. मग म्हणून मी काय केलंय, एक बॅच दुपारची घेते. म्हणजे दुपारची म्हणजे आता ह्या महिन्यात मी जर दुपारची घेतली, तर पुढच्या महिन्यात रात्रीची असेल. तर ह्या वेळची बॅच रात्रीची असेल. साधारण 8चं टायमिंग राहील बॅचचं. 8 ते 9 किंवा मग अगदीच लेट म्हणलं तर 9:30. पण शक्यतो 8ची बॅच कम्फर्टेबल असते सगळ्यांसाठी. कारण नंतर नंतर मग तुम्ही झोपेत जर का एंजलला इन्व्होक केलं, तर एंजल कसे येतील? नाही येणार ना. म्हणून. ठीक आहे? तर आता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेते. सर्वांनी कॅमेरे सुरू केले तर बरं होईल. मला तुम्ही दिसालही आणि हँड रेस कराल. किती एंजल्स आहेत? आपल्यामध्ये तर भरपूर आहेत. हिंदू धर्मामध्ये भरपूर आहेत. आर्च एंजल 15 आहेत आणि गार्डियन एंजल तुमच्या प्रत्येकाच्या जन्माप्रमाणे वेगवेगळे असतात. म्हणजे आपला ज्यावेळेला जन्म होतो त्यावेळेला परमेश्वरानं त्यांना आपली केअर घेण्यासाठी पाठवलेलं असतं. ते कधी एक दिसतात, ते तुम्हाला मेडिटेशनमध्ये दिसतात. कधी एक असतात, कधी एकपेक्षाही अधिक 1 किंवा 2 किंवा 2 पेक्षाही अधिक असतात. मिनिमम प्रत्येकाबरोबर 2 असतात असं मानलं जातं. ठीक आहे? चला एकच मिनिट. फक्त एंजलच्या बाबतीतच प्रश्न विचारा आत्ताच्या या आपण जे काही शिकलो त्याच्याबद्दल किंवा कोर्स संदर्भात. हा झिओमी 2M210 अनम्यूट करा. मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली आहे. बर, आणखी कोण आहे बोलणारे? मास्टर क्लास आहे का? कुणीतरी एक मिनिट मी प्रश्न आलेत बरेचसे. तुम्ही हँड रेज कराल. ज्याला बोलायचं त्याने हँड रेज करा. तोपर्यंत मी क्वेश्चन्स बघतीये. नेक्स्ट मंथ मध्ये असं नेक्स्ट मंथ मध्येही असेल.
बॅच असेल, पण मी तुम्हाला अशी गॅरंटी देत नाही की असेलच म्हणून. कारण मला मास्टर एंजल पण चालू करायचंय, पण कधी त्यासाठी मी थांबलीये थोडंसं. क्लासचा टाइम झाला, 8 ते 9 असेल. PLR आत्ता नाहीये. PLRचं ज्यावेळेला आपली ॲडव्हर्टाइज येईल, होईल लवकरात लवकर होईल ह्या 1-2 आठवड्यांमध्ये, पण तुम्हाला टायमिंग कळेल. मास्टर क्लास आहे का? मास्टर क्लास आहे, पण तो मार्च किंवा एप्रिलला चालू होईल. शक्यतो एप्रिलमध्ये होईल मास्टर क्लास. आय वॉन्ट टू स्पीक माय एक्सपिरियन्स. हां, एकच मिनिट. ज्यांना जे एक्सपिरियन्स बोलणार आहेत त्यांनी हँड रेज करा. अल्पना चव्हाण ताई. ओके. थँक यू. ज्यांना बोलायचंय त्यांनी हां. हां, दीक्षा मॅडमनी मागच्या वेळेला, आत्ता जी आमची बॅच झाली त्यामध्ये दीक्षा मॅडमनी एंजलचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. दीक्षा मॅडम बोलतायत. ऐका तोपर्यंत. बाकीच्यांना प्रश्न असतील तर त्यांनी मला प्रश्न टाकावेत. तुम्ही मी मागच्या वेळेस आपला क्लास जॉईन केला होता. मला तर एक्सपिरियन्स खूप छान आले. माझ्याबरोबर माझ्या मोठ्या मुलीने जॉईन केले आणि आता ऍक्च्युली ती पळत पळत आली. आई अश्विनी मॅडमचा क्लास आहे, मला बोलायचंय. हे बघ. हा मॅडम बोल. आईने अरे तुला अजून एक फेदर मिळालं का? व्हेरी गुड. ते तिला बरोबर 14 तारखेला व्हॅलेंटाईन्स डे होता. वा 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 वा, छान. एंजलनं तुला व्हॅलेंटाईनचं गिफ्ट दिलं. हिला ना म्हणजे पहिलं सर्वांना सांगायला मला खूप आवडेल की हिची एंजल कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. तिला इतके सारे कलरफुल फेदर सापडतात. ऍक्च्युली फेदर हे कुठलेही घ्यायचे नसतात. ते एंजलनं आपल्याला कधी दिलेत, म्हणजे ते एंजलनं आपल्यासाठी पाठवलेत हे कळावं लागतं. तर तिला इतका सुंदर अनुभव आहे त्याचा. तिला ते फेदर्स खूप सारे मिळतात आणि ते किती छान कलरफुल असतात. तुम्हाला दिसतंय का बघा सगळ्यांना? नाहीतर मी पिन करते तिला. एकच मिनिट. हा, दाखव. दिसतंय का दिसतंय का? बघ? दिसतंय? ओके. थँक मध्ये यू. हा, खूपच. म्हणजे मध्ये मला बरं नव्हतं तेव्हा तो आर्केंजल रफाल जो आहे तो आईने माझ्याबरोबर पाठवला होता. त्याचा कलर ग्रीन होता आणि बरोबर मला हे पीस सापडलं होतं त्या दिवशी हिरव्या वा, रंगाचं. हे किती सुंदर आहे ते पीस. हो. ग्रीन ग्रीन आहे मस्त. छान. खरोखर सुंदर आहे. ते त्या ना काय एका मेसेज द्यायचा होता कळलं, हा? पण मेसेज त्यांना काय द्यायचा होता एंजल्सला मला काही कळलं नाही अजून. समजेल. पण पहिले मला एकदम हे झालं, बापरे मी घेऊ की नको. मग नंतर म्हटलं नाही युनिक आहे म्हणजे ते घेतलं पाहिजे. मग उचललं, घरी आल्यावर चेक केलं पॉझिटिव्ह आहे का, मग पॉझिटिव्ह होतं मग ठेवलं. नाही, खूपच छान आहे. एंजल तुला सांगतायत मी तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नकोस असं एंजल तुला सांगतायत. ओके. ओ, थँक्यू. ओके. थँक यू. स्वतःचा मी डेक घेऊन दिलाय आता. माझा डेक होताच, त्याला हात लावू दिला नाही म्हणून तिने स्वतःसाठी पुन्हा दुसऱ्या महिन्याला एंजल डेक मागवला आणि रोज सकाळी एंजलचा हे कार्ड काढते. आजचा कार्ड माझ्यासाठी आहे आणि ते घेऊन जाते आणि घरी आल्यावरती मला सांगते, आई आज मला एंजलने असं सांगितलं होतं, बघ मला हा एक्सपिरियन्स आला म्हणून. हो, खूप सुंदर एक्सपिरियन्स येतात. तसंच काम होतं ते. बरोबर. थँक यू दीक्षा मॅडम. थँक यू. हां, अजून कुणाला बोलायचंय? कुणाची शंका आहे का? तुम्ही हँड रेज करू शकता, मला विचारू शकता, की तुमची काय शंका असेल तर. लवकरात लवकर तुमची जागा फिक्स करा, कारण मी मिनिमम ऍडमिशन, म्हणजे मी लिमिटेड ऍडमिशन घेणार आहे. मी जास्त ऍडमिशन घेत नाही बॅचला. मला खूप सारी गर्दी नको असते, कारण मला प्रत्येकाशी बोलायचं असतं, मला प्रत्येकाशी जाणून घ्यायचं असतं आणि मला खूप आनंद होतो माझ्या स्टुडंटशी गप्पा मारायला. क्लास मग आमचे बराच वेळ चालतात. मलाही खूप आवडतं, म्हणून मी लिमिटेड घेणार आहे. तर तुम्ही जर जोडले जाणार असाल तर लवकरात लवकर कळवाल, किंवा मला इथं जरी तुम्ही सांगितलं तरी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यात येईल. तसं मला कळवाल. ठीक आहे? अजून जाऊ नका. लगेच मीटिंग लीव्ह करू नका, कारण मी एक मेडिटेशन घेणार आहे छोटंसं एंजलचं. तुम्हाला तुमचे एंजल सापडतात का बघा ना, की आजची जी माझ्याशी तुम्ही जोडले गेला आहात, ऊर्जा आहे, तर तुम्हाला काय दिसतं का बघू ना आपण. ठीक आहे, सरिता मॅडम बोला. हा, बोला मॅडम. तुम्ही हँड रेस केलेला आहे.
नाही सर, पत्ता नाहीये. आपले तर क्लासेस ऑनलाईनच होतात. आपले क्लासेस सगळे ऑनलाईन होतात. हॅलो. हा, बोला सरिता मॅडम. मॅडम, मला एंजलसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, पण रेखेच्या 3rd लेवलचे माझे जे वर्ग मिस झालेले आहेत त्याचा माझा अभ्यास पूर्ण होत नाहीये. मला काय माहिती, लाईव्ह झालं नाही तर ते मनात एक गिल्टच आहे. आणि लाईव्ह झाल्यानंतर मला जेवढं नाही ते तुम्हाला समजतं नाही तसं मी तुम्हाला ते त्याचे व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ बघून मी हे नाही करू शकत. तुम्ही ना कितीही नंतरचे पण जॉईन करू शकता ना, त्यामुळे तुमचा काही पोर्शन बुडत नाही किंवा तुम्हाला काही समजलं नाही तर ते कसा अभ्यास करू असं होत नाही. आता जसं बघा, आपल्यामध्ये एक मोरे मॅडम म्हणून आहेत, तर मोरे मॅडम प्रत्येक सेशनला असतात आणि त्यांच्या जवळ त्या 1.5 वर्ष झालं माझ्यासोबत आहेत. पण माझी प्रत्येक रेकीची बॅच सुरू होऊ दे, एंजलची बॅच सुरू होऊ दे, त्या त्यांच्या टायमिंगला ऍडजस्ट झालं की त्या कधीही सोडत नाहीत. त्या कायम, भले त्या ऐकतील, फक्त व्हिडिओ बंद असेल पण ते ऐकतातच. म्हणजे त्याचं आपलं नॉलेज पण वाढतं ना. सो तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस आहे, त्यामुळे तुम्ही त्याचं उगाच राहू दे. टेन्शन घेऊ नका. आलं का लक्षात? हा, ते आहे. पण कसं होतं, मग लिंक हे डिस्टर्ब होते ना. मला त्याच्यामध्ये मला आता ते हे सगळं मागवायचं आहे अजून, क्रिस्टल आणि हा, हे नाही तुम्हाला घ्यायचं माझं असेल तर घ्या, नाही तर तो मग नेक्स्ट पार्टच पूर्ण होत नाहीये. नेक्स्ट मंथ मधली करा. काय आत्ताच करावं असं नाहीये. परत यायची मग वाट बघा तोपर्यंत. हा, हा. नाही, मला एंजल बद्दल उत्सुकता आहे आणि करायचं पण आहे. आणि मला माझा एक एक्सपिरियन्स मी सांगते तुम्हाला. आम्ही एकदा ट्रिपसाठी गेलेलो होतो साऊथच्या. तर त्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून मोबाईल आम्ही याच्यातच बसमध्येच ठेवलेलं होतं. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर काय झालं, माझा ग्रुप सगळा पुढे गेला आणि ते प्रसादाची पावती होती, ते प्रसाद घ्यायचं राहिलं म्हणून मी मागे गेले परत प्रसाद घ्यायला. तर तेवढ्याच पूर्ण ग्रुप निघून गेला. आता नवीन जागा आणि मला असं कन्फ्युज झालं की कुठलं जायचं. कदाचित मी दुसऱ्या गेटमधून बाहेर पडले. तर माझं लक्ष सगळं इकडे-तिकडे आपल्या ग्रुपमधले कोण दिसतंय का ते शोधण्यात आणि मी पायऱ्या उतरतेय. आणि माझ्या एक पायरी चुकून मी आता पडणार खाली, तेवढ्यात समोरही कोणी मला दिसत नव्हतं एवढं. पण समोरून एक मुलगा आला आणि त्याने मला पकडलं. नाहीतर मी पूर्ण पायऱ्यांवरून अशी गडगडत खाली गेले असते. हा, हेच तर हेच असतं ज्यावेळेला म्हणजे आपण हा जो एक्सपिरियन्स आहे. करेक्ट. नाही, खूप सुंदर आहे. हेच हां, असतात आपले गार्डियन एंजल. कारण आपल्या धर्मामध्ये आपण येणाऱ्या हां, गेस्टला सुद्धा एंजलचं स्थान देतो. आपल्याला रस्त्याला जर एखादी व्यक्ती भेटली, तिनं हां, रस्ता, समजा आपण रस्ता चुकलोय, तिनं आपल्याला रस्ता दाखवला, ती सुद्धा आपल्यासाठी एंजलच असते. कारण आपल्यासोबत असणारे गार्डियन एंजल हां. आपल्याला कधी चुकू देत नाहीत, कारण आपण त्यांना बोलवत असतो. आपण त्या ऊर्जेशी कनेक्ट असतो. त्यामुळे ते तुम्हाला मदत हं. करतातच करतात. हे असे म्हणजे एंजलचे खूप हो. सारे अनुभव आहेत, जो आपल्याला मदतीला येतो. कधी-कधी आपले गेस्ट येतात, आपल्याला काहीतरी सांगतात, की तुम्ही हे असं नाही असं करा आणि त्यांच्या त्या बोलण्यातनं आपल्याला उत्तर मिळतं. कधी-कधी बघा, आपण जमलिंग होत असतो एखादा हं. काहीतरी ड्रेस खरेदी करण्यात, गाडी खरेदी करण्यामध्ये. मग तुमचा मित्र येतो किंवा कुणीतरी येतं आणि तुम्हाला त्याच्या बाबतीत परफेक्ट गाईडन्स देतं आणि तुम्ही एखादी चांगली कार खरेदी करता. तुम्ही एखादी गोष्ट असेल तुमच्या प्रोजेक्ट मधली, त्याचं आन्सर तुम्हाला मिळतं. म्हणजे त्या दिवशीचा तो तुमचा एंजल आहे. त्या दिवशी ती व्यक्ती तुमच्यासाठी आली म्हणजे ती तुमच्यासाठी एंजलच आहे ना, देवदूतच आहे तो एक. कारण देवानं हं. आपल्याला काहीतरी गाईडन्स त्याच्यामार्फतच हां. दिलाय. बरोबर आहे की नाही? पण तो मुलगा मला नंतर दिसलाच नाही. मी मागे-पुढे खूप बघितलं, पण मला तो मुलगा भेटलाच नाही नंतर. म्हणजे तुमच्या आणि मी बरोबर माझ्या ज्या कोणी ग्रुपपर्यंत पोहोचले. तुम्ही ज्या कोणी गुरूंना मानता, ते त्यावेळेला तुमच्या मदतीसाठी कुणाला कुणाला तरी पाठवलेलं असतं. आलं लक्षात? हां, हां. तेच. ओके. थँक यू मॅडम. हं. हं. जर का तुम्हाला एंजल नंबर्स दिसत असतील, तर एक लक्षात घ्या, तुम्हाला त्या सिच्युएशनसाठी एंजल काहीतरी गाईडन्स देतायत. कोण सरांनी
रंगारी सरांनी भोजराज सरांनी मेसेज केलाय की मला एंजल नंबर दिसतात, ह्याचा अर्थ काय? सर, ज्यावेळेला तुम्हाला एंजल नंबर दिसतात त्यावेळेला त्या एंजल्सना तुमच्याशी कनेक्ट व्हायचंय. एक लक्षात घ्या, जसं आता त्या मॅडमनी एक्सपिरियन्स सांगितला, की नाही मला असं एक व्यक्ती आली आणि तिनं मला मदत केली. कधी-कधी असे बरेच जण तुम्हाला वाटेमध्ये भेटतात, की जे तुम्हाला सांगतात नाही मार्ग दाखवतात. कधी-कधी तुम्हाला मदत करतात. तुम्हाला कधी-कधी एखाद्या ठिकाणी खूप सुंदर बटरफ्लाय तुमच्या अंगावर येऊन बसतं. हे जे तुम्हाला दिसतं किंवा नंबर 444 दिसणे, 333 दिसणे, 111 दिसणे, हे जे नंबर्स रिपीटेडली तुम्हाला दिसतात, त्या नंबरचा अर्थच असा आहे, की त्या एंजल तुम्हाला सांगतायत, "तू कनेक्ट हो माझ्याशी. तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. ते सोडवायसाठी तू शिक, मला बोलव, मी येणार आहे. पण तू माझ्याकडे दुर्लक्ष करतोयस, तू माझ्याशी बोलत नाहीयेस," असं एंजल सांगतायत. "तुला कळत नाहीये, मी तुला मार्ग दाखवतोय, पण तुला समजत नाहीये. मी तुला 444 नंबर दाखवतोय, पण तुला कळत नाहीये काय करायचंय तुला." हे ज्यावेळेला तुम्हाला कळायला लागेल, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल, की माझं आता मी चाललोय हे काम होणार आहे का नाहीये. जसं आमचे सर आम्हाला सांगायचे, त्यांना कायम ते फ्लाइटनं जायचे, त्यावेळेला त्यांना 444 नंबर दिसायचा. 3 वेळा 4. उदाहरण बघा, 3 वेळा 444 दिसायचे. तर त्यांना लक्षात यायचं, की आता मला पुढे गेल्यावर माझी फ्लाइट सुखरूप आहे, मी सुखरूप डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. ओके. त्याच प्रकारे ज्यावेळेला अ, कधी-कधी असं झालं, की 444 दिसलाच नाही त्यांना बाहेर पडल्यावर. पण त्यावेळेला त्यांना जो अनुभव आला, कधी फ्लाइटच डिले झाली, कधी ती वरच फिरत बसलीये, असे वेगवेगळे अनुभव त्यांना त्यावेळेला आले. हा आपला स्टडी करण्याचा भाग असतो, की कोणता एंजल आपल्याशी कनेक्टेड आहेत. आपल्याला 5-5-5 का दिसतंय? मग त्याचा मीनिंग काय? आता हे मीनिंग मी तुम्हाला आत्ता डिटेलमध्ये सांगू शकत नाही, कारण तो एक पूर्ण खूप मोठा चॅप्टर आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगू शकते, की त्यावेळेला तुमच्या डोक्यात काय जे विचार असतील, त्याबद्दल एंजल तुम्हाला गाईडन्स करतायत आणि तो गाईडन्स तुम्हाला समजला पाहिजे. तुम्हाला एंजल्स सांगतायत, "अरे, मी तुला तुझ्या प्रश्नाचा आन्सर देतोय, तुझ्या प्रश्नाचा आन्सर देतोय." तो 2-2-2 नंबर दिसतो. तो का दिसतो? 3-3-3 दिसतात. का दिसतात? कारण 3 ही गुरुची ऊर्जा आहे. मग आपला विचार कुठे गेला पाहिजे? गुरुजवळ. मग हा विचार कसा करायचा? हे आपण सगळं ह्या एंजल थेरपीमध्ये शिकतो. एका तासामध्ये शिकवण्यासारखं म्हणजे ते नाहीये एका तासामध्ये मी तुम्हाला सांगण्यासारखं. पण मी तुम्हाला एवढंच सांगते, की तुम्हाला जर का नंबर दिसतायत, तर ते तुमच्याशी बोलतायत, की माझ्याशी कनेक्ट हो. मला हाक मार, मी तुला गाईडन्स करतो. असं ते तुम्हाला सांगतायत. हा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला नंबर दिसतायत म्हणजे. त्यांना तुमच्याशी कनेक्ट व्हायचंय. तुम्हाला जर सारखं फेदर सापडत असेल, आता जे कनेक्ट झालेत त्यांचा भाग नाहीये. कारण त्यांना माहिती आहे, की जर फेदर सापडलं तर त्याचं मीनिंग काय आहे? कॉइन सापडला तर त्याचं मीनिंग काय आहे? हे त्यांना माहिती आहे किंवा एंजल हीलिंग कसं घ्यायचंय. पण ज्यांना माहिती नाहीये, त्यांना जर का फेदर्स सापडले, ज्यांना माहिती नाहीये त्यांना समजा कॉइन सापडले, तर देवदूतांना तुमच्याशी जोडलं जायचंय. देवदूतांना तुमच्याशी कनेक्शन करायचंय कारण तुमच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते त्यांना दूर करायचे. फक्त ते समजून घ्यायचंय आपण. तर तुम्हाला ज्या अर्थी नंबर दिसतायत, त्या अर्थी तुम्हाला एंजलना तुमच्याशी कनेक्ट व्हायचंय आणि तुम्ही संबंध कसा लावा, तर तुम्ही त्यावेळेला काय विचार करत होता मनामध्ये, त्याप्रमाणे त्या नंबर्सचा तुम्हाला संदर्भ लावावा लागेल. म्हणजे जर 5-5-5 असेल, तर इट्स अप टू यू म्हणजे तुम्ही ठरवायचं ते करावं का नको. त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह पण येईल, निगेटिव्ह पण येईल. 2-2-2 असेल, तर तुम्ही भावनिक होताय. थोडासा विचार करा. 8-8-8 असेल, तर तुम्हाला 8-8-8 असेल, तर तुम्हाला धनसंपत्तीच्या बाबतीत काहीतरी गाईडन्स देणार असतात. आता हे सगळं तुम्हाला आता बघा सर, मी तुम्हाला ह्या क्लासमध्ये तुम्हाला मी कनेक्ट करून देऊ शकत नाही. त्यासाठी मला तुमचं सेपरेट मेडिटेशन घ्यावं लागेल, तुमचं कनेक्शन करून द्यावं लागेल एंजल सोबत. ते असे कनेक्ट होणार नाहीत. तुम्ही त्यांना हाक मारून बघा कनेक्ट होतायत का? कनेक्ट झाले तर बेटर आहे. तुम्ही त्यांना हाक मारू शकता, की "हे एंजल मला मदत करा" म्हणून. जर कनेक्ट झाले तर चांगलंच आहे. नाहीतर मी आहेच. या मग माझ्याकडे पाथ ऑफ एंजल्सला.
कारण जोपर्यंत तुम्ही मेडिटेट स्टेजला जात नाही, बऱ्याच गोष्टी समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो प्रकाश कळत नाही. कोणतंही असू दे, तुम्ही बघा ना, आपण मंदिरांमध्ये जातो, तर त्या मंदिरांमध्ये जात जात गेल्यानंतर आपल्याला परमेश्वराशी कनेक्ट व्हायची सुद्धा काहीतरी मेथड आहे. तसं प्रत्येक ऊर्जेबरोबर कनेक्ट व्हायची मेथड आहे. जसं रेकीमध्ये सुद्धा कनेक्ट व्हायला तुम्हाला एक ठराविक मेथड शिकवली जाते. परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी आपण उपवास करतो. तो उपवास कोणत्या पद्धतीने करायचा हे सुद्धा आपल्याला शिकवलं जातं. काल महाशिवरात्र होती. आपण उपवास केलेला होता. तर त्याच्या जवळ महादेवाची ऊर्जा कशी ग्रहण करायची हे सुद्धा आपण शिकतो. तसंच प्रत्येक ऊर्जेला कनेक्ट व्हायला एक मेथड आहे. ठीक आहे? चला डोळे बंद करा. तुमचा एंजल तुम्हाला सापडतोय का बघा. मी एक छान मेडिटेशन घेते. तुम्हाला काय सापडतंय का बघा. आणि जर तुम्हाला तुमचं नाव नोंद करायचं असेल, रजिस्टर करायचं असेल, तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट कराल. कारण परवा दिवशी बॅच सुरू होऊन जाईल. मग लेट झालं की मग तुम्हाला समोरासमोर बसून शिकायचं असतं, पण लेट झालं की मग तुम्हाला रेकॉर्डिंग बघावे लागतात. ठीक आहे? चला डोळे बंद, पाठीचा कणा ताठ. डोळे बंद करायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आपल्या डोक्यापासून पायापर्यंतच्या भागाला शिथिल करायचंय. शिथिल करा. सर्व अवयव शिथिल करत आणायचे आहेत. आपले श्वास संथपणे येत आहेत, संथपणे जात आहेत आणि त्या प्रत्येक श्वासासोबत तुमचं मस्तिष्क, त्याच्या आजूबाजूचा भाग शिथिल होतोय. तुमचा चेहरा शिथिल होतोय. चेहऱ्याचा प्रत्येक स्नायू शिथिल होतोय. मानेचे स्नायू, डावा खांदा, उजवा खांदा, शरीराच्या एक आणि एक भागाला शिथिल करा. विश्रांती द्या. आपल्या छातीचे स्नायू, आपल्या पोटाचे स्नायू, आपल्या पाठीचे सर्व स्नायू शिथिल होत आहेत. कमरेचा भाग, आपला डावा पाय, उजवा पाय शिथिल होतोय. शरीराचा एक आणि एक अवयव, एक आणि एक पेशी शिथिल होतीये. एकदा डोक्यापासून पायाकडे प्रत्येक पेशीकडे पहा, प्रत्येक अवयवाकडे पहा. आता लक्ष सावकाश आपल्या अनाहत चक्र छातीच्या भागाकडे घेऊन जा. आपलं हृदय जिथं आहे त्याच्या शेजारी म्हणजे आपल्या चेस्टच्या बरोबर सेंटरला अनाहत चक्र आहे. तिथं आपल्या एंजलचं स्थान असतं. तिथे आपले देवदूत असतात. तिथे एक दिव्य प्रकाश तुम्हाला दिसेल. त्या दिव्य प्रकाशात तुम्हाला डुबकी मारायची आहे. आतमध्ये जायचंय. तो दिव्य प्रकाश बघा. तिथे तुम्हाला तुमचे गार्डियन एंजल दिसतायत का पहा. तिथे जी कोणी व्यक्ती तुम्हाला दिसेल, जी कोणी ऊर्जा तुम्हाला दिसेल, तिला पहा.
तिथून एक ऊर्जा निघतीये. ती ऊर्जा तुमच्या पायांमध्ये, तुमच्या हातांमध्ये, तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये प्रवेश करतीये. ती ऊर्जा तुमच्या मन, मस्तिष्क, शरीर आणि 7 चक्र यांना ऊर्जान्वित करत आहे. त्या ऊर्जेचा अनुभव घ्या. ती ऊर्जा तुम्हाला जाणवेल. तो प्रकाश जो हृदयामध्ये आहे, त्याची हालचाल तुम्हाला जाणवेल. तिथून जी काही सूर्यासारखी किरणे बाहेर पडतायत आणि जी तुमच्या शरीराला ऊर्जा देतायत, ती सकारात्मकता, ती ऊर्जा तुम्हाला तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये जाणवेल. त्या ऊर्जेला पहा. अनुभव करा. त्या ऊर्जेला धन्यवाद द्यायचा आहे. थँक म्हणायचंय. थँक माझ्या गार्डियन एंजलना. थँक यू, थँक माझ्या 7 चक्रांना क्लीन केल्याबद्दल थँक माझ्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा दिल्याबद्दल थँक माझ्या प्रत्येक अवयवाला वेदनारहित केल्याबद्दल थँक धन्यवाद माना प्रत्येक गोष्टीचे. मनापासून धन्यवाद. आता शरीराची जाणीव करून घ्या. हातांचं घर्षण करायचंय. हात गरम करायचे आणि ते हात डोळ्यांवर ठेवायचे. ज्यांनी चष्मा घातला असेल त्यांनी चष्मा काढून हात डोळ्यांवर ठेवा. आणि पूर्ण शरीरावरून हात फिरवा. आपल्या हृदयावर दोन्ही हात जोडायचेत. मनापासून 3 वेळा थँक म्हणायचंय. थँक यू आणि सावकाश डोळे उघडायचे. तुम्ही सर्वजण माझ्याशी जोडले गेलात. मला ऐकून घेण्यासाठी तुमचा वेळातला वेळ, अनमोल वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिलात, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. नॅचरल ब्लीस तर्फे मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागतही करते. माझ्या ग्रुपमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही इथे उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. जरी तुम्ही आत्ता ग्रुपमध्ये असलात तरी जर तुम्हाला अगदीच काही करायचंच नसेल तरच ग्रुप सोडाल. अदरवाईज बरेच फ्री सेशन असतात. कधी कधी ज्या वेळेला महिला दिवस असतो, महिला दिनासाठी वेगवेगळे फ्री सेशन्स असतात. अमावस्या पौर्णिमेचं मेडिटेशन असतं. असं वेगवेगळे सेशन्स चालू असतात. तर ग्रुप तुम्हाला जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीकडे जास्त कल असेल तर तुम्ही ग्रुपमध्ये राहायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. जरी तुम्ही एंजल थेरपीला ऍडमिशन नाही घेतलं, एंजल क्लासला, तरी पण तुम्ही ग्रुपमध्ये राहू शकता. ठीक आहे. म्हणजे असं समजू नका की मग मी काय करू. तर नाही, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला कळत असतात, खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळत असतात. ओके. थँक्यू सो मच. चला, काही असल्यास मला मेसेज कराल, माझ्याशी कॉन्टॅक्ट कराल आणि ऍडमिशन उद्या संध्याकाळपर्यंत फिक्स कराल की जेणेकरून परवा दिवशी आपली बॅच सुरू होतीये तर फर्स्ट डे पासून तुम्हाला व्यवस्थित स्टडी करता येईल, व्यवस्थित एंजलची ऊर्जा ग्रहण करता येईल. थँक्यू सो मच. सर्वांना थँक्यू.